आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात 1.5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी वाघोली येथील JSPM कॉलेज परिसरातून ताब्यात घेतले आहे. आर्य अनुपसिंग ठाकूर, वय 20 वर्षे, राहणार न्यू सिटी फेज 1 बिल्डिंग सी, फ्लॅट नंबर 407, बकोरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वीच त्याचे साथीदार ऋषिकेश रमेश झेंडे, वय 23 वर्षे, अमन मुबारक शेख, वय 24 वर्षे, मनीष अनिल उबाळे, वय 20 वर्षे, तिघेही राहणार वाघोली यांना अटक केले आहे. तर आर्य ठाकूर हा फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक शनिवार दिनांक नोव्हेंबर 23 रोजी लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणूक निकाल 2024 च्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी तपासणी तसेच गुन्हे प्रतिबंधक गस्त घालीत होते. यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आर्य ठाकूर हा वाघोली येथील JSPM कॉलेज परिसरात थांबला असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे व सचिन पवार यांना मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन आरोपी आर्य ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीकडे चौकशी करून लोणीकंद पोलीस ठाणे येथे खात्री केली असता नमूद गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून चौकशी केली असता आरोपीने 1.5 महिन्यांपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यातील तिघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. आर्य ठाकूर याची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कायदेशीर कारवाई कामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, गणेश डोंगरे, शेखर काटे, नितीन घाडगे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे, नितीन मुंडे, कानिफनाथ कारखिले, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली आहे.